आणि आजची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी अमेरिकेमधून वॉशिंग्टन हिल्टनमधील व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात गोळीबार झाला आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर सुद्धा नेलं गेलं। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरसाठी पत्रकार आणि बरेच नामांकित व्यक्ती तिथे जमल्या होत्या। या कार्यक्रमात अचानक गोळीबाराचा आवाज आला। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी कार्यक्रमामध्ये प्रवेश केल्याच्या 30 मिनिटांच्या आतच त्यांना तिथून तातडीनं बाहेर हलवलं गेलं। या भव्य कार्यक्रमातील अंगावर काटा आणणाऱ्या फुटेजेसमध्ये वॉशिंग्टन हिल्टनच्या लॉबीमधून किमान 5 गोळ्या झाडल्याचा आवाजही ऐकू येतोय। त्यामुळे तिथं उपस्थित असलेले पत्रकार आणि ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांसह 2000हून अधिक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी टेबल्स खाली आश्रय घेतल्याची ही दृश्य आहेत। 35 मिनट्स के बाद पूरी जो होटल है उसको सील कर दी गई थी। सील करने के बाद एक अनाउंसमेंट हुई कि ये जो प्रोग्राम है अब बंद कर दिया जाएगा और इसे वापस पोस्टपोन कर दिया जाएगा जहां प्रेसिडेंट ट्रम्प वापस आएंगे। ओवरऑल ये डेफिनेटली एक सिक्योरिटी लैप्स है कहीं ना कहीं कि एक गनमैन जो है एक गन लेकर इतनी सिक्योर जगह में आके और उसने फायरिंग की है। आने वाले वक्त में हमें पता चलेगा सारी डिटेल्स का इन द नेक्स्ट मे बी 1 आवर और सो। हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा होता। त्याच्या घरी उद्या पोलीस जाऊन अधिक चौकशी करणार आहेत। त्यामुळे त्याचा नेमका हेतू काय होता हे स्पष्ट होऊ शकेल। राजकीय मतभेद जरी असले तरी ते शांततेने समजुतीने किंवा वाटाघाटीने सोडवता यायला पाहिजेत, हिंसेने नव्हे। अशा स्वरूपाचा एक कसूर ट्रम्प यांच्या बोलण्यामधून व्यक्त झालेला होता। अमेरिकेमध्ये वाढतं राजकीय ध्रुवीकरण होत असल्यामुळे एकंदरच राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे, त्याचाही हा परिणाम असू शकतो। व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या अॅन्युअल डिनरमध्ये झालेल्या गोळीबारामधून डोनाल्ड ट्रम्प आणि इतर व्हीव्हीआयपीची सुरक्षितपणे सुटका करण्यामध्ये स्पेशल सर्व्हिसेस एजंट्सला यश जरी आलं असलं तरी एकूणच सुरक्षा व्यवस्थेमध्ये छेद जो त्या ठिकाणी झालेला आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज घडीला रेज केले जात आहेत। नेमकं कुठलं कारण या गोळीबाराच्या मागे होतं का हे शोधणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतली ही चूक याचा संबंध काही एक्सटर्नल फॅक्टरशी आहे का इंटरनल फॅक्टरशी आहे आणि नेमकं या गोळीबारामागचं कारण काय आहे हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि हा जो गोळीबार झाला तो गोळीबार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि हल्लेखोरासंदर्भात माहिती सुद्धा दिली आहे। हल्लेखोर हा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। कोल थॉमस एलन असं हल्लेखोराचं नाव आहे। सिक्रेट सर्व्हिस एजंटनं चांगली कामगिरी केल्याचंही ट्रम्प यांनी असं म्हणत त्याचं कौतुक केलंय। एका सिक्रेट सर्व्हिस एजंटला गोळी लागली मात्र बुलेट प्रूफ जॅकेटमुळे एजंट बचावला। सिक्रेट सर्व्हिसेसनं आम्हाला तात्काळ सुरक्षित स्थळी नेलं। मेलानिया आणि जेडी वान्स सुद्धा सुरक्षित असल्याचं ट्रम्प म्हणतात। आजचा दिवस मी विसरणार नसल्याचंही पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी म्हटलंय। You probably have it by now, put out on Truth and put out on many other platforms. A tape showing the violence of this thug that attacked our Constitution and also showing how quickly Secret Service and law enforcement acted on our country's behalf. Really did a great job. One officer was shot but saved by the fact that he was wearing obviously a very good bulletproof vest. He was shot from very close distance with a very powerful gun, and the vest did the job. I just spoke to the officer and he's doing great. He's in great shape.